रक्षाबंधन विशेष गोडाबरोबर थोडंसं खमंग असा काहीतरी नाश्ता पण पाहिजे असतो. तर यावेळेस मस्त ढोकळा तुम्ही नक्की बनवा. खूप सोपा आहे आणि अजिबात बिघडणार नाही. आणि त्यावर जे लाल लाल स्पॉट येतात, कधी कधी येतात, पण ते सुद्धा येणार नाहीत. एवढा छान हा ढोकळा अगदी विकतच्यापेक्षाही खूप छान होतो. तर आता रेसिपीला पण सुरुवात करूया. आता ढोकळा पात्र असेल तर काहीच प्रश्न नाही, पण माझ्याकडे नाही आहे. तर मी कढईमध्ये पाणी घालून त्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि लिंबू पाणी घालून त्यामध्ये ठेवून द्यायचं आहे साईडला. ही सुरुवातीला आपल्याला तयारी करून घ्यायची आहे. आता एक ताट घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित असं तेल सगळ्या बाजूने आपल्याला लावून घ्यायचं आहे. म्हणजे ढोकळा जो आहे तो शिजल्यानंतर आपल्याला पटकन असा काढता यावा, आणि म्हणून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर आता मी इथे एका भांड्यामध्ये बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे. चाळून घ्यायचं आहे आणि खूप बारीक पीठ आपल्याला इथे पाहिजे आहे. तर त्यासाठी कुठल्याही वाटीने आपल्याला इथं माप घ्यायचं आहे. मी आता 2 वाट्या बेसन पीठ हे चाळलेलं घेतलेलं आहे. आणि आता सुरुवातीला पोह्याच्या चमच्याने आपल्याला 2 चमचे साखर घालायची आहे सुरुवातीला, आणि 1 चमचा हे सायट्रिक ॲसिड घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता इथे मी हळदीऐवजी रंगाचा वापर केला आहे. तर पिवळा रंग जो आहे तो इथे 2 चिमूट आपल्याला घ्यायचा आहे. आणि हे मिश्रण जे आहे ते सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे. त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी पाणी हे सुरुवातीला घालून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित असं गाठ वगैरे त्याची झाली नाही पाहिजे. एकदम स्मूथ असं हे आपल्याला करून घ्यायचं आहे. म्हणजे ढोकळा हा मस्त असा जाळीदार बनायला मदत होते. आता इथे तुम्ही पाहू शकता, याप्रमाणे मी हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे थोडंसं अगदी घट्ट वाटत आहे, म्हणून आपल्याला आता यामध्ये 2 चमचे पाणी घालायचं आहे आणि परत हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, याप्रमाणे आता हे बॅटर तयार झालेलं आहे. आणि 1 पळी तेल घालायचं आहे. इथे तेल जे आहे ते कच्चंच तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित असं हे परत मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता, याप्रमाणे हे अगदी पातळसर असं बॅटर तयार झालेलं आहे. यापेक्षा जास्त पातळही करायचं नाही आणि घट्ट तर अजिबात ठेवायचं नाही. घट्ट जर ठेवलं तर तुमचा ढोकळा हा पूर्णपणे बसला जातो आणि खाताना घशामध्ये अडकला जातो. आता बॅटर तयार झाल्यानंतर यामध्ये तुम्ही आलं आणि जो लसूण आहे त्याची पेस्टही यामध्ये घालू शकता. मी इथे फक्त थोडंसं आलं हे किसून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि फोडणीची तयारी करायची आहे. आता आवडीनुसार तुम्ही इथे हिरव्या मिरच्या कापून घ्यायच्या आहे, कढीपत्ता घ्यायचा आहे आणि 2 पळ्या तेल घालायचं आहे कढईमध्ये. तेल तापलं की भरपूर सारी अशी मोहरी घालायची आहे. आणि मोहरी झाल्यानंतर आपल्याला घालायचे आहे ते जिरे. यानंतर घालायची आहे हिरवी मिरची आणि कढीपत्ता. व्यवस्थित असं परतून झालं, जास्त परतू द्यायचं नाही, लगेच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. आता मी इथे 1.5 कप पाणी घातलेलं आहे आणि 2 चमचे परत आपल्याला साखर घालायची आहे. अगदी उकळी आली की लगेच गॅस हा बंद करायचा आहे. आणि त्याच गॅसवर आपल्याला ढोकळ्यासाठी जी कढई पात्र जे आहे ते लगेच ठेवून द्यायचं आहे. गॅस फुल ठेवायचा आहे. आता इथे 10 मिनिट झालेले आहेत आणि व्यवस्थित असे बॅटर परत आपल्याला फेटून घ्यायचं आहे. आता सुरुवातीला हिंग घालायचं विसरले होते. आता हिंग मी घातलेला आहे, तुम्ही सुरुवातीलाच घालून घ्या. व्यवस्थित असं हलवून झालं की शेवट घालायचा आहे तो म्हणजे सोडा. खाण्याचा जो सोडा आपण वापरतो, भज्यामध्ये घालतो तो. तर तो इथे आपल्याला सपाट चमचा पोह्यांचा जो आहे तो तेवढा भरून घालायचा आहे आणि त्यावर अगदी थोडंसं पाणी असं घालून घ्यायचं आहे, 2-3 थेंब. आणि व्यवस्थित असं ढोकळा हा
म्हणजे ढोकळ्याचं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे. त्याचा रंग हा बदलायला सुरुवात होते. थोडासा पांढरट रंगाचा हा ढोकळा तयार होतो हलवताना. इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा तो फुगला जात आहे. तुम्ही इथे बघताय एकदम मस्त असा हलवून घ्यायचा आहे आणि जो सोडा आहे तो सर्व मिश्रणाला लागला गेला पाहिजे म्हणून पटपट ही क्रिया करून घ्यायची आहे. तर आता इथे पटकन जे तेल लावलेलं ताट आहे ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पटकन असा हे जे मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे. इथे जास्त वेळ घालवायचा नाही. व्यवस्थित असं हे ताटामध्ये घालून घेतलं की लगेच आपल्याला जे ताट आहे ते कढईमध्ये जे पाणी उकळत आहे त्यावर लगेच ठेवून द्यायचं आहे. गॅस हा बारीक करायचा आहे, नाहीतर मग जी वाफ आहे ती हातावर येऊ शकते. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं पाणी उकळलं गेलेलं आहे आणि गॅस हा फुल ठेवायचा आहे आणि फुल गॅस करून त्यावर जे व्यवस्थित झाकण बसेल ते ठेवायचं आहे 15 मिनिट. 15 मिनटामध्ये हा ढोकळा एकदम व्यवस्थित असा तयार होतो. 15 मिनटापेक्षा जास्त ठेवायचा नाही, नाहीतर मग कढईतलं जे पाणी आहे ते जळू शकतं, कढई लागू शकते. आणि व्यवस्थित इथे आपला ढोकळा हा झालेला आहे. साईडने सुटला की म्हणायचं हा ढोकळा आपला तयार झालेला आहे. आता ताट हे खाली घ्यायचं आहे आणि ढोकळा हा थोडासा कोमट म्हणजे थंड व्हायला ठेवून द्यायचा आहे. आता इथे ढोकळा हा थंड झालेला आहे, कोमट झालेला आहे, जास्त सुकू द्यायचं नाही आणि त्याची जी कड आहे ती आधी सोडवून घ्यायची आहे, म्हणजे ढोकळा निघायला मदत होते आणि पटकन ढोकळा आपला सैल होतो आणि ताटामध्ये लगेच वेगळा व्हायला मदत होते. थोडंसं वरून थाप मारायची आहे. लगेच ढोकळा तुम्ही इथे पाहू शकता एकदम जाळीदार ढोकळा आपला तयार झालेला आहे. कुठेही एक कणसुद्धा आपला लाल इथे दिसणार नाही, कारण इथे मी रंगाचा वापर केलेला आहे. अगदी साईड म्हणजे ढोकळ्याला साईडने थोडासा जाळ जास्त लागला त्यामुळे थोडासा डाग याला पडलेला आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता एकदम जाळी छान आलेली आहे. आता तुम्ही इथे स्क्वेअरचा किंवा केक टीन जो असतो डब्बा त्याचासुद्धा इथे वापर करू शकता. तर मी इथे माझ्याकडे ताट आहे म्हणून मी ताटामध्येच हा ढोकळा तयार केलेला आहे. आता आपल्याला हा व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला कुठला आकार त्याला द्यायला आवडेल त्या प्रमाणात तुम्ही हा कट करून घेऊ शकता. व्यवस्थित असा अगदी अलगद हाताने हा ढोकळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथे घाई करायची नाही, नाहीतर मग व्यवस्थित असा हा कट होत नाही. आणि व्यवस्थित असा कट झाला की जे आपण फोडणीचं पाणी तयार करून ठेवलेलं आहे ते आपल्याला सर्व बाजूंनी या ढोकळ्याला घालून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी रसरशीत हा ढोकळा तयार होतो. विकतच्यापेक्षासुद्धा हा ढोकळा खूप छान लागतो खायला. तुम्ही नक्की ट्राय करा या रक्षाबंधनला. आणि अजिबात मेन म्हणजे अजिबात फसत नाही आणि पटकन असा नाश्ता करण्यासाठी हा तयार होतो. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा हा कट करून झालेला आहे. आता तुम्हाला यामधला एक पीस अगदी जवळून दाखवते. खूप छान अशी याला जाळी पडली गेलेली आहे. हे पहा एकदम लुसलुशीत असा झालेला आहे आणि मेन म्हणजे हा घशामध्ये अजिबात अडकत नाही आणि खूप जाळीदार होतो. तोंडात टाकताच हा जो ढोकळा आहे तो विरघळला जातो. तुम्ही एकदा जर याप्रमाणे ढोकळा बनवला तर तुम्ही नेहमीच हीच ट्रिक वापराल आणि तुमचा ढोकळा हा खूप छान होईल प्रत्येक वेळेस. तर इथे मस्त असं हे जे पाणी आहे ते गरम नाही, गरम पाणी आपल्याला अजिबात टाकायचं नाही. फोडणीचं जे पाणी आहे ते अगदी कोमट झालेलं आहे आणि ते सगळ्या बाजूंनी आपल्याला हे आता घालून घ्यायचं आहे. यामध्ये थोडीशी साखर असते, तिखट मिरचीमुळे चव असते, म्हणजे खूप छान असा खमंग ढोकळा लागतो. करून पहा नक्की एकदा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.
आणि या रक्षाबंधनला या प्रकारचा नाश्ता म्हणजेच खमंग ढोकळा अवश्य बनवा. अजिबात फसणार नाही, तुटणार नाही आणि बिघडणारसुद्धा नाही. कोणीही अगदी सहज करू शकेल एवढा सोपा हा खमंग ढोकळा लागतो आणि तयारही पटकन होतो.